Good morning, all of you. Yesterday we have seen linear equation in two variables. याचं काही आपण बेसिक पाहिलं होतं. बेसिक म्हणजेच काय, लिनियर इक्वेशन हे केव्हा तयार होते, जेव्हा व्हेरिएबलची पॉवर, हायेस्ट पॉवर ही किती असायला पाहिजे, 1. बरोबर, 1 असेल व्हेरिएबलची पॉवर तरच आपण त्याला काय म्हणतो, लिनियर इक्वेशन. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल काही ऑपरेशन असणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजेच काय, इक्वल टू त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. या प्रकारे आपण लिनियर इक्वेशन फॉर्म होते ह्या गोष्टी पाहिलेल्या आहे. ओके, तर आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व कशा प्रकारे करायचं, तर वन व्हेरिएबल ज्याच्यामध्ये असतो त्याच्यामध्ये आपल्याला युनिक सोल्युशन पाहायला मिळते. जसं की x + 5 = 1 जर असेल तर याच्यामध्ये फक्त आपल्याला युनिक सोल्युशन मिळते, म्हणजे एक्सचीच व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार. बरोबर, आणि एकच व्हॅल्यू मिळणार. आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल्स दिलेले राहतील, त्याच्यामध्ये आपल्याला इन्फायनाईट सोल्युशन मिळतात, एक लाईन जर असेल तर, एक इक्वेशन जर असेल तर. बरोबर, म्हणून आपण त्याला सायमल्टेनियसली कशा प्रकारे त्यांच्या व्हॅल्यू काढू शकतो. ओके, तर सर्वात पहिले आता प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपण स्टार्ट करणार आहे. याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे हे कशा प्रकारे सॉल्व करायचे आहे ते आता आपण करणार आहे. ओके, तर सर्वात आधी तुम्हाला एक जनरल फॉर्म आपण काल घेतलेला आहे. कोणता आहे जनरल फॉर्म सायमल्टेनियस हे लिनियर इक्वेशनचा, ax + by + c = 0. एक्सचा कोइफिशियंट काय आहे त्यामध्ये a, बीचा वायचा कोइफिशियंट काय आहे त्यामध्ये b, त्यानंतर c काय आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर, हां. तर आता हे जे इक्वेशन आहे हे आता आपण सॉल्व करणार. ओके, तर याचं सोल्युशन काय असेल. ओके, तर पहा, लक्ष द्या, येथे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे. ओके, काय आहे, 5x + 3y = 9. याला इक्वेशन नंबर आपण 1 देणार. ओके, त्यानंतर 2x - 3y = 12. काय आहे, 12. बरोबर, तर याला इक्वेशन नंबर आपण काय देणार, 2 देणार. ठीक आहे, तर याला सॉल्व करताना आता याच्यामध्ये आपल्याला 3y आणि -3y, +3y आणि -3y. ओके, म्हणजे yचा जो कोइफिशियंट आहे हा कसा आहे, सेम आहे. ओके, म्हणजेच आपण याला इलिमिनेट करू शकतो. ओके, सेम करायची आवश्यकता आहे का, नाही. ओके, आणि साइन सुद्धा चेंज करायची आवश्यकता नाही आहे. बरोबर ना, हे एकदा एक दोघांच्या काय आहेत, विरुद्ध आहे, अपोजिट आहे, हे कधीही जवळ येणार नाही. बरोबर, म्हणून आपण याला काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो. ओके, सिंपल, फक्त आपल्याला काय करायला लागेल, ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके, वी गेट, आपल्याला काय मिळेल, वी गेट, पहा, लक्ष द्या, 5x + 3y = 9, 2x - 3y = 12 आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण यांची जर ॲडिशन करायची म्हटलं तर ॲडिशन, ओके, 5 + 2 किती होणार, 7x. बरोबर, दोघांचा जो व्हेरिएबल आहे तो सारखा आहे, त्यामुळे आपण दोघांची ॲडिशन करू शकतो. इथं जर 5y आणि 2x असतं तर त्यांची ॲडिशन झाली नसते, म्हणजेच आपण मग त्यांना असं लिहिलं असतं 5x + 2y. ओके, त्यांची अशा प्रकारची ॲडिशन झाली नसती. ओके, व्हेरिएबल सेम आहे म्हणून त्यांची ॲडिशन होऊ शकते. बरोबर, आता 3y आणि -3y, +3y आणि -3y हे काय होणार, कॅन्सल होणार. ओके, इलिमिनेट होणार. आणि इक्वल टू काय राहिलं आता, 9 + 12 किती होतात, 21. म्हणजेच देअरफॉर इथे काय आलं, 7x = काय आलेलं आहे, 21. तर देअरफॉर हा जो x आहे 7 ला काय आहे, मल्टिप्लाय आहे, म्हणून देअरफॉर x = 21 अपॉन मध्ये 7. ओके, आणि देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आली, 3. ओके, 7 3 चा
21. ओके, हे तर पहिलं आपल्याला एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी सोल्युशन आलेलं आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण या ठिकाणी पुट करू शकतो इन इक्वेशन 1 मध्ये. ओके, x इक्वल टू 3 पुट किंवा सबस्टिट्यूट इन इक्वेशन फर्स्ट. ओके, वी गेट तर आपल्याला काय मिळेल, इक्वेशन फर्स्ट काय आहे पहा, लक्ष द्या, 5x, x काय आहे, 5 ला मल्टिप्लाय आहे, x ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे बरोबर, प्लस 3y, 3 इंटू y इक्वल टू काय आहे, 9 आहे बरोबर, लक्षात. तर देअरफॉर 5 3 चा 15. ओके, प्लस 3y इक्वल टू 9 आणि देअरफॉर हा जो 15 आहे तिकडे गेला तर काय होणार, मायनस होणार. ओके, तर 3y इक्वल टू 9 मायनस 15. ओके, तर देअरफॉर 3y इक्वल टू 9 मायनस 15 जर आपण केलं तर किती होणार, -6. ओके, जे मोठ्या नंबरचं साईन आहे ते आपण आन्सरमध्ये राईट करत असतो, लक्षात. तर देअरफॉर हा जो 3 आहे इथे मल्टिप्लाय मध्ये आहे बरोबर, तर y इज इक्वल टू इकडे या साईडला जर आपण त्याला पाठवलं तर काय होणार, अपॉन म्हणजे डिवाइड होणार. ओके, तर देअरफॉर y इज इक्वल टू 3 2 चा 6. ओके, तर -2. ओके, तर दोन्हीही सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू -2 हे आपल्याकडे आन्सर आलेलं आहे, कळलं. ओके, तर इथे स्टेटमेंट लिहायचं, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 3 अँड y इक्वल टू -2. ठीक आहे, तर हे झालेलं आपला फायनल सोल्युशन. ओके, तुम्ही त्याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता, द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, -2. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. समजलं कोणाला काही डाऊट, काही प्रॉब्लेम? ठीक आहे, तर राईट करून घ्या. पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे, पहा लक्ष द्या, पहिला सब क्वेश्चन नंबर 2 मधला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. क्वेश्चन आहे 3a प्लस 5b इक्वल टू 26, कॉमा a प्लस 5b इक्वल टू 22. तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना आपण इलिमिनेशन सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करतो, ग्राफिकल आणि क्रॅमर्स रूलसुद्धा आहे बरोबर. तर याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशनचा मेथडचा यूज करत आहे बरोबर. ठीक आहे, तर सोल्युशन पहा, लक्ष द्या, आता याला आपण इक्वेशन नंबर देऊ. ओके, सोल्युशन 3a प्लस 5b इक्वल टू 26 हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर a प्लस 5b इक्वल टू 22 बरोबर, हे होणार आपलं इक्वेशन नंबर 2. तर याला सॉल्व करताना आपण पाहू शकतो की याचा जो कोइफिशियंट आहे तो सारखा नसेल तर सारखा करायचा, त्यानंतर साइन चेक करायचे बरोबर. तर दोघांचे साइन प्लस प्लस आहे. ओके, तर चालणार नाही, कारण की आपल्याला ते इलिमिनेट करायचे आहे, कॅन्सल आउट करायचे आहेत, त्यासाठी अपोजिट साइन असणं गरजेचं आहे बरोबर. तर इथे 5b आणि 5b आहे म्हणजे कोइफिशियंट ऑलरेडी सारखा आहे, फक्त साइनचा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तर आपण काय करणार, इथे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 करते. ठीक आहे, तर आता पुन्हा राईट करता इथे लिहिणार आपण सबट्रॅक्ट इक्वेशन
फर्स्ट मायनस सेकंड, बरोबर. ठीक आहे, तर इथे सबट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला एक साईन लागेल मायनस. ओके, तर या इथे एचं साईन कोणतं आहे? प्लस. ठीक आहे, प्लस मायनस काय होणार? मायनस, बरोबर. इथे साईन कोणतं आहे? प्लस. प्लस मायनस काय होणार? मायनस. आणि इथे साईन कोणतं आहे? प्लस, त्यामुळे हे सुद्धा काय होणार? मायनस. कळते ना? आलं लक्षात? या मायनस साईनने आपण या खालच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करत आहोत, बरोबर. कळते का? हां. त्यानंतर आता 3a मधून a मायनस केला तर काय राहणार? 2a. कळते? त्यानंतर 5b प्लस 5b मायनस 5b हे काय होणार? कॅन्सल, बरोबर. ठीक आहे, आणि इक्वल टू 26 मायनस 22 किती राहणार? 4, बरोबर. तर आता 2a इज इक्वल टू 4 काय आलेलं आहे? 2a इज इक्वल टू 4. तर देअरफॉर 2a इज इक्वल टू 4. हा जो 2 आहे a ला काय आहे? मल्टिप्लाय आहे, म्हणजेच a इक्वल टू 4/2. तर देअरफॉर a ची व्हॅल्यू काय येणार? 2, बरोबर. समजलं? ही जी आलेली a ची व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ओके, a इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 सांगा मला काय आहे? 3a प्लस 5b इक्वल टू 26. ठीक आहे, तर 3 मल्टिप्लाय a किती आहे? 2 आहे, प्लस 5b इक्वल टू काय होणार? 26. करते, आपण a ची व्हॅल्यू तिथे पुट केलेली आहे. ओके, तर देअरफॉर 2 मल्टिप्लाय 3 किती होणार? 6 प्लस 5b इक्वल टू काय राहील? 26. हा जो 6 आहे आपण त्या साईडला त्याला पाठवणार आहे, म्हणजेच काय राईट हँड साईडला जर त्याला शिफ्ट केलं तर त्याचा साईन चेंज होईल, बरोबर. तर देअरफॉर 5b इक्वल टू 26 मायनस 6, बरोबर. तर देअरफॉर 5b इक्वल टू 26 मायनस 6 म्हणजेच 20, बरोबर. हा 5b ला काय आहे? मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड होणार. करते, तर देअरफॉर b इज इक्वल टू 20 अपॉन मध्ये 5. तर देअरफॉर b इज इक्वल टू 5 4 चा 20, बरोबर. तर b ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 4 आलेली आहे. ओके, द सोल्युशन ऑफ द इक्वेशन, देअरफॉर स्टेटमेंट काय असेल? द सोल्युशन ऑफ द इक्वेशन a, b इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 2, 4. समजलं? हे झालं फायनल सोल्युशन. कळलं सर्वांना? राईट करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड क्वेश्चन. x प्लस 7y इक्वल टू 10, 3x मायनस 2y इक्वल टू 7. याला सोल्युशन पहा, लक्ष द्या. 2 लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेले आहे, सायमल्टेनियसली आपण त्याला सॉल्व्ह करणार. x प्लस 7y इक्वल टू 10 याला इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर 3x मायनस 2y इक्वल टू 7 याला इक्वेशन 2 म्हणणार. ओके, तर आपण याच्यामध्ये पाहू शकतो जे कोएफिशियंट आहे a आणि b चे हे सारखे दिसत आहे का? x चा आहे का सारखा? इथे 7 चा सारखा आहे का? आणि हा कॉन्स्टंटच आहे, बरोबर. अंकुश बोलू नको. तर 7 चा कोएफिशियंट जो b चा y चा कोएफिशियंट आहे हा 7 आहे, y चा इथे 2 आहे. ठीक आहे, म्हणजे हे थोडं किचकट आपल्याला वाटत आहे, बरोबर. तर इथे आपण x चा पाहू शकतो, इथे 3 आहे, इथे xच आहे. म्हणजे या इक्वेशन 1 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर ते आपल्याला सोपं जाईल, बरोबर. म्हणजे आपण इलिमिनेट याला करू शकतो. करते, ठीक आहे.
तर आपण काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. कळत आहे? सॉरी, इक्वेशन 1 ला ओके 3 ने मल्टिप्लाय करणार. ओके, तर मग काय होणार, 3x प्लस 7 3 चा 21y इक्वल टू 30. करते, हे इक्वेशन आलं आपल्याकडे थर्ड. यस ऑर नो? ओके, तर आता जे सेकंड इक्वेशन आहे इथे आपण काय रिझन लिहिणार, मल्टिप्लाय बाय 3. ओके, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 लिहिलं आपण रिझन इथे. कळलं? ठीक आहे. आता हे जे सेकंड इक्वेशन आहे हे आपण याच्या खाली राईट करणार. ओके, तर काय आहे सेकंड इक्वेशन, 3x मायनस 2y इक्वल टू 7. बरोबर? ठीक आहे, हे आपलं ऑलरेडी सेकंड इक्वेशन आहे म्हणून याला सेकंडच नंबर आपण देणार. बरोबर? तर आता यामध्ये याचा सुद्धा साइन प्लस आहे आणि इथे सुद्धा साइन प्लस आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी आता काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 2. बरोबर? ठीक आहे, तर सबट्रॅक्ट इक्वेशन 3 minus 2. ओके, वी गेट आपल्याला काय मिळेल पहा, लक्ष द्या. इथे जर आपण त्याला सबट्रॅक्ट केलं तर हे साइन मायनस होणार. बरोबर? इथे मायनस ऑलरेडी आहे तर मायनस मायनस प्लस होणार. बरोबर? आणि इथे मायनस होणार. बरोबर? तर आपल्याला मिळेल काय, ठीक आहे, हे 3x इलिमिनेट कॅन्सल. बरोबर? आता इथे ऑलरेडी प्लस झालेला आहे म्हणजेच 21 आणि 2 किती होणार, 23y. काय होणार, 23y आणि इक्वल टू 30 मायनस 7 किती राहणार, 23. सोपं आहे? यस ऑर नो? तर देअरफॉर हा 23 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर देअरफॉर y इक्वल टू 23 अपॉन मध्ये काय जाणार, 23. ओके, आणि सेम कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, 23 1 चा 23. तर देअरफॉर y इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू, 1. y इज इक्वल टू 1 आली तर ही सबस्टिट्यूट करायची आपल्याला इक्वेशन 1 मध्ये. ओके, पुट इन इक्वेशन y इज इक्वल टू 1, पुट इन इक्वेशन 1. ओके, तर इक्वेशन 1 काय आहे पहा, लक्ष द्या, x प्लस 7y इक्वल टू 10. तर देअरफॉर x प्लस 7 मल्टिप्लाय 1 ओके इक्वल टू काय आहे, 10 आहे. ओके, 7 1 चा काय होतो, 7. ओके, ॲज इट इज ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी राईट हँडला पाठवणार. म्हणजेच काय होणार, x इक्वल टू 10 हे प्लसचं काय होणार, मायनस 7. तर देअरफॉर x इक्वल टू काय राहणार, 10 मधून 7 मायनस झाले तर 3. तर x इक्वल टू काय राहिला, 3. ओके, सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन, the solution of given simultaneous equation x comma y is equal to काय आली, x ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू काय आली, 3,1. तुमचं लक्ष आहे की नाही, हा काय विचारत आहे मग. ठीक आहे, हे फायनल सोल्युशन आपण इथे काढलेलं आहे, समजला. ओके, राईट करा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन मधला थर्ड सब क्वेश्चन, 2x मायनस 3y इक्वल टू 9, 2x प्लस y इक्वल टू 13. यामध्ये आता आपण ॲज इट इज दोन्ही इक्वेशन राईट करून घेणार. 2x मायनस 3y इक्वल टू 9 याला इक्वेशन नंबर 1 देणार. त्यानंतर सेकंड इक्वेशन 2x प्लस y इक्वल टू 13 याला इक्वेशन नंबर 2 देणार. सायमल्टेनियस इक्वेशन
सॉल्व करताना सर्वात आधी आपल्याला जो कोइफिशियंट आहे ते सारखे आहेत का चेक करायचं, बरोबर. इथे सारखे आहेत, इथे सारखे नाही आहे, बरोबर. आणि हे कॉन्स्टंट टर्म आहेत त्यामध्ये. तर आता आपल्याला कोणताही एक कोइफिशियंट जर सारखा असेल, ओके, त्यानंतर त्याचे साइन चेक करायचे. दोघांचेही काय आहेत, प्लस आहेत, म्हणजे ते आपण इलिमिनेट करू शकत नाही. ओके, तर मग आपल्याला काय करावं लागेल इलिमिनेट करण्यासाठी, सबट्रॅक्शन, बरोबर. ठीक आहे, तर आपण काय करू, इथे सबट्रॅक्ट इक्वेशन, रिझन देणार, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड, बरोबर. ठीक आहे, तर सबट्रॅक्शन करण्यासाठी एक लाईन ड्रॉ करायची. त्याच्यामध्ये याचा साइन कोणता आहे, प्लस. सबट्रॅक्शन करत आहे म्हणजे प्लस मायनस काय होणार, मायनस. इथे काय होणार, प्लस मायनस मायनस. प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर मायनस मायनस प्लस होऊन जाते, बरोबर. तर इथे काय आहे, प्लस आहे, इथे काय होणार, मायनस. कळलं. तर आता इथे 2x काय होतील, कॅन्सल आउट होऊन जाईल. ओके, त्यानंतर -3y आणि -y, मायनस मायनस काय होत असते, प्लस. ठीक आहे, म्हणजे 3y आणि y किती होणार, 4y, बरोबर. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, म्हणून इथे -4y राहील, बरोबर. इक्वल टू आता 9 - 13. ओके, 13 मधून मायनस करा 9, किती होतात, 4, बरोबर ना. पण मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, म्हणून आपण -4 राईट करणार, बरोबर. तर देअरफॉर आता इथे आपण काय राईट करणार, पहा, लक्ष द्या. देअरफॉर -4y इक्वल टू -4. आता हे जे मायनस मायनस आहे हे दोघांकडचे काय होतील, प्लस होऊन जाणार, बरोबर. तर देअरफॉर 4y इक्वल टू काय होणार, +4 राहणार. आणि देअरफॉर y इज इक्वल टू 4 अपॉन मध्ये 4. तर देअरफॉर y इज इक्वल टू काय राहील, 1. 4 कॅन्सल. तर y ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. ओके, इक्वेशन 1 मध्ये ते आपण पुट करणार. करते, पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन, पुट इन इक्वेशन 1. ओके, वी गेट, आपल्याला काय मिळेल, पहा, लक्ष द्या. वी गेट इक्वेशन 1 काय आहे, 2x - 3y इक्वल टू 9. ओके, x 2x, तर देअरफॉर 2x - 3 इंटू 1 इक्वल टू 9. तर देअरफॉर 2x - 3 इक्वल टू 9. हा इकडे मायनस आहे, तिकडे गेला प्लस होणार, बरोबर. 2x इक्वल टू 9 + 3. ओके, तर देअरफॉर 2x इक्वल टू 12. तर देअरफॉर x इक्वल टू 12 अपॉन 2. तर देअरफॉर x इक्वल टू 6. तर व्हॅल्यू आलेली आहे x ची, किती आलेली आहे, 6. ओके, तर सोल्युशन काय होणार, स्टेटमेंट काय लिहिणार, देअरफॉर द x, y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती आहे, 6, y ची किती आहे, 1, इज द सोल्युशन. हे काय आहे, सोल्युशन आहे फायनल, इज द सोल्युशन. चला राईट करा. समजलं सर्वांना, कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. यामध्ये आपल्याला 5m - 3n इक्वल टू 19, m - 6n इज इक्वल टू -7. ओके, ह्या व्हॅल्यू दिलेले आहेत, इक्वेशन दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण आता सोल्युशन मध्ये इक्वेशन ॲज इट इज राईट करणार. 5m - 3n इक्वल टू 19, याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार. त्यानंतर m - 6n इक्वल टू किती आहे, -7, याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणणार. ओके, तर आता पहा, लक्ष द्या. इथे आपण याला कोइफिशियंट सेम करून सुद्धा राईट करू शकतो. ओके, आणि किंवा सबस्टिट्यूट करून सुद्धा याला राईट करू शकणार आहे. ओके,
तर एकदा आपण सबस्टिट्यूट जर केलं याला, पहा लक्ष द्या, आता इथे यम ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. कशा प्रकारे, पहा लक्ष द्या. देअरफॉर यम इज इक्वल टू, आता हे जे सेकंड इक्वेशन आहे याला मी पुढे सॉल्व करणार. यम इज इक्वल टू हा जो 6n आहे हा जर मी तिकडे पाठवला तर काय होणार, प्लस होणार. ओके, म्हणजेच 6n प्लस -7 जसाच्या तसा आहे, हा 6n आपण तिकडे पाठवलेला आहे. बरोबर, म्हणून त्याचा साइन फक्त चेंज होणार. बरोबर, तर m इज इक्वल टू 6n मायनस 7. आता m ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे, ती जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली, ओके, इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली आपण, तर आपल्याला काय मिळेल, पहा लक्ष द्या. पुट इन इक्वेशन 1. ओके, तर पहा लक्ष द्या. इक्वेशन 1 काय आहे, 5m m म्हणजेच काय, आताच व्हॅल्यू काढली आपण 6n मायनस 7, कळत आहे ना, येस ऑर नो. ओके, मायनस 5m ची व्हॅल्यू आपण तिथे पुट केली. ओके, इथे काय आहे -3n. ओके, तो ॲज इट इज राहणार -3n आणि इक्वल टू काय आहे 19. किती आहे, तर देअरफॉर 5 नी जर याला मल्टिप्लाय केलं तर 5 6 30n मायनस 35. ओके, -3n इक्वल टू काय होणार 19 करते. त्यानंतर आता हे ज्यांच्या व्हेरिएबल सारखा आहे त्यांची आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. बरोबर की नाही. ओके, तर 30n मायनस 3n हे किती होणार 27n. ओके, यांची सबट्रॅक्शन का झाली, कारण की दोघांचा व्हेरिएबल कसा आहे, सारखा आहे. बरोबर, तर इक्वल टू आता हा जो 35 इथे मायनस आहे तिकडे गेला तर काय होणार, प्लस होणार. ओके, तर 19 प्लस 35. ओके, तर देअरफॉर 27n इज इक्वल टू 19 प्लस 35 किती होणार 54. ओके, आणि देअरफॉर तुम्ही जर याला सॉल्व केलं तर n इज इक्वल टू 54 अपॉन 27, म्हणजे 27 2 चा किती होणार 54. ओके, 27 2 चा 54. आणि तुम्हाला जर एवढा मोठा टेबल लर्न नसेल तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल माहीत असणं गरजेचं आहे. पहा, दोघांना सुद्धा 3 ने आपण डिवाइड करू शकतो. 5 प्लस 4 9, म्हणजे 9 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. आणि 2 प्लस 7 किती होतात 9, म्हणजे दोघांना 9 ने आणि 3 ने सुद्धा भाग जातो. बरोबर की नाही, हो ठीक आहे. तर 9 6 चा बरोबर आणि 9 3 चा, असं तुम्ही रिड्यूस सुद्धा करू शकता, आणि 3 2 चा. बरोबर, तर अशा प्रकारे n इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू 2 आलेली आहे. बरोबर, तर आता ही जी n इक्वल टू 2 व्हॅल्यू आलेली आहे ती आपण पुट करू इक्वेशन नंबर 2 मध्ये. बरोबर, पुट इन इक्वेशन 2 वी गेट आपल्याला काय मिळेल, पहा लक्ष द्या. m ॲज इट इज, कारण की आपण आता m ची व्हॅल्यू काढणार ना. m मायनस काय आहे 6n n म्हणजेच काय आता चाललेला आहे 2 इक्वल टू काय आहे व्हॅल्यू -7. ओके, तर -7. तर देअरफॉर m मायनस इथे काय आहे 6 इंटू 2 काय होणार 12 इक्वल टू -7. तर देअरफॉर m इज इक्वल टू हा जो 12 तिकडे पाठवला तर काय होणार प्लस होणार. बरोबर, तर -7 प्लस 12. ओके, तर किती राहणार m इज इक्वल टू 12 मधून 7 आपण काय करणार मायनस करणार, तर किती राहणार +5. आलं का लक्षात. ठीक आहे, मोठी संख्या कोणती आहे याच्यामध्ये 12 आहे, त्याचा साइन कोणता आहे प्लस. बरोबर, म्हणून तिथे काय राहणार +5 राहणार. ओके, तर
देअरफॉर फायनल सोल्युशन काय राहिला m कॉमा n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे 5 कॉमा n किती आलेला आहे 2 इज द सोल्युशन इज द ठीक आहे समजलं सर्वांना चला राईट करा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 5th नंबर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4 आलं लक्षात तर सर्वात आधी आपण इक्वेशन जे दिलेले आहेत ॲज इट इज लिहून घेणार आहोत 5x + 2y = -3 त्यानंतर याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार नेक्स्ट x + 5y = काय आहे 4 आहे याला इक्वेशन नंबर 2 म्हणणार ओके तर यामध्ये आपण जी आहे x ची व्हॅल्यू काढू शकतो तर देअरफॉर x = x ची व्हॅल्यू काढू शकतो याच्यावरून हा जो 5y आहे या साईडला आपण त्याला घेऊन जाणार आहोत म्हणजेच काय होणार x = 4 - 5y करते ही x ची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे तर ही जी व्हॅल्यू आहे x ची ही आपण पुट करणार आहे इन इक्वेशन नंबर 1 मध्ये ओके पुट इन इक्वेशन 1 we get काय आहे इक्वेशन 1 देअरफॉर 5x x ची व्हॅल्यू काय आहे 4 अंकुश कळत नाही का तुला 5x x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 4 - 5y 4 - 5y प्लस 2y = काय आहे -3 कळलं तर देअरफॉर आता या 5 नी आपण या ब्रॅकेटला काय करणार मल्टिप्लाय करणार ओके 5 4 चा 20 ओके -5 5 चा 25y ओके प्लस 2y = -3 ज्यांचा व्हेरिएबल सारखा असेल तिथे आपण काय करू शकतो सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करू शकतो ओके तर देअरफॉर 25y मधून 2y मायनस झाला तर काय होणार हा 20 जो आहे हा या साईडला आपण शिफ्ट करणार आहोत ओके तर 25 मधून 2 मायनस झाले तर काय राहणार 23y पण साइन काय आहे मोठ्या संख्येचा मायनस म्हणून आन्सरला सुद्धा आपण मायनस देणार ओके तर -3 आणि हा जो +20 आहे इकडे गेला तर काय होणार -20 ओके तर देअरफॉर -23y = मायनस मायनस काय होत असते ॲडिशन ओके तर 20 + 3 किती होणार 23 आणि मायनस साइन मोठ्या संख्येचं काय साइन आहे मायनस आहे म्हणून इथे सुद्धा मायनस आता दोन्ही साइडचे मायनस मायनस साइन काय होतील कॅन्सल ओके तर देअरफॉर मायनस मायनस काय होणार कॅन्सल होणार तर देअरफॉर y = 23 अपॉन मध्ये काय आहे 23 तर देअरफॉर y = काय आलं 1 ओके y = 1 23 1 चा 23 ही जी व्हॅल्यू आलेली आहे y = 1 ही आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करणार ओके तर पुट इन इक्वेशन y = 1 पुट इन इक्वेशन 2 वी गेट पहा लक्ष द्या इक्वेशन 2 काय आहे x + 5y = 4 x + 5y x + 5y = काय आहे 4 आहे तर देअरफॉर x + y ची व्हॅल्यू आपण काय पुट करत आहोत 1 ओके तर 5 × 1 = 4 तर देअरफॉर x = हा +5 तिकडे पाठवणार तर काय होणार मायनस होणार ओके तर 4 - 5 ठीक आहे
तर 5 मधून 4 मायनस झाले तर 1, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? मायनस, म्हणून या ठिकाणी काय राहणार? -1. तर देअरफॉर x इज इक्वल टू -1. हे दोन रूट्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. ओके, तर फायनल सोल्युशन काय होणार? देअरफॉर x, y इज इक्वल टू -1, 1. ओके, जो x आहे, ठीक आहे, x, y लिहिलं तर x चीच व्हॅल्यू पहिले लिहायची, बरोबर? ठीक आहे, इज द सोल्युशन. हे काय होणार? इज द सोल्युशन. कळलं सर्वांना? ठीक आहे, राईट करा. यानंतरचा जो पार्ट आहे आपण उद्याला डिस्कस करणार आहे. ठीक आहे, उद्याला आपण घेणार आहे. ठीक आहे.